गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं सोनालीवरून ह्या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मला अजिबात आवाज नकोय. गॅलरी बंद.
आओ आओ ये आओ रेडी टमरेल झालं ना तुला तो काम खायचंय का वेळेस तुला चपाती खायची चपाती भाजी चपटी भाजी खायची कुठे ठेवलं ग ते चपटी भाजी आणि याचा खूप यूज केलेला आहे बट तुम्हाला रिव्ह्यू पण टाकायचा राहिला पण म्हटलं तो रिव्ह्यू पण टाकून घेते त्याच्या आधी म्हटलं थोडंसं क्लीन करते ग्लास वगैरे बाकीचे मी वॉल वगैरे तर केलं मला तर खूप छान वाटलं पण आज क्लीन ग्लास पण क्लीन करते म्हणून तुम्हाला व्यवस्थित मला सांगते मी हे केलेलं केवढं घाण झालंय बघा म्हणजे एवढी धूळ असते तेच मला दाखवायचं होतं की निघते धूळ वगैरे असं नाही की निघत नाहीये ऍक्च्युली 3 अटॅचमेंट आहे चार आहे अगदी 4 आहे का तर हे मी आता माझ्या हाईटच्या हिशोबाने लावते कारण मला इथे हात पुरत नाही शकतो थोड़ा निकल नहीं है कर की बंद त्याला आज म्हटलं चपाती भाजी देऊन बघावा खाऊ शकत नाही का बरं फक्त गावाकडचे पोरं बघायची 12-12 झाले होते वरून गेल्यानंतर पण तू टीव्ही बघत होता 12:30 झाले आणि यादळा झोपायचं याकडे जाऊन बाळ तो 11वी 12वी मध्ये हॉस्टेल मध्ये गेला ना पुढे त्या कुठे गेला पोहे सगळे यायला पाहिजे
मुलांना सगळं यायला पाहिजे आजकालचे, एवढंच माझं म्हणणं आहे. नाही तर खर्च खूप येतो. आणि तेवढा खर्च करता पण आला पाहिजे ना. तेवढं कॅपॅसिटी मग नाही. आता मी आळवणला आता आम्ही घासतो तर लगेच मी त्याला शिकवते असं घासायचं ते तसं साफ करायचं. आता तो हातामध्ये ना मशीन मधून कपडे सुद्धा काढून मला असं देतो हातातून वाळत घाल म्हणतो. हो की नाही? तू खाऊन बघितलं का तू थोडासा? काय काय टाकलं त्याच्यामध्ये? मसाला होता, काळा मसाला, जिरं होतं. काय रे सगळं होतं. खाल्लं त्याने बऱ्याचपैकी खाल्लं. अरे काय, अरे तिखट नाही पण सवय तरी सुरू थोडं हळूहळू मसाल्याची सवय. तुला माहिती का, हेच त्या लोकांनी सांगितलं होतं की लवंग, काळी मिरी आणि दालचिनी टाकायची. त्याला खेळू दे, खाली खेळू दे. बॉटल कुठे आहे? बॉटल कुठे? घे बॉटल, घे तुझी वाली. माझी नको घेऊ पाण्याची. खेळ खाली. माझी नको घेऊ, ती खराब बेबी वरून ती खराब झाली ना की आपल्याला 1000 रुपये कशाला त्याला वेस्ट करायचे. मला तर ऑफिस जायला लागेल ही बॉटल. चला 4:30 वाजले. तू कधी मोमोज खायला लागशील रे? सो रेडी फॉर वॉक अँड बेबीला घेऊन जायचं गार्डन मध्ये. आणि तुम्ही बघू शकता तिकडे खूप छान असं कॅन्डल लावलेली आहे. तुम्हाला दाखवते ती. ही बघा, ही जी कॅन्डल आहे ना, हे तर इन्स्टिट्यूटमधून मिळालेलं होतं. त्याच्यामध्ये प्लांट होतं, तर ते प्लांट आता गेलं. हे मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं हे पूर्ण सेट. हे पप्पांनी आणलेलं, कुठल्या तरी यात्रेला गेले ते. असं असं केलं ना, की असं फिरवायचं, असा आवाज येतो खूप छान. की मसाजला वगैरे नाही का, असं छान रिलॅक्स होण्यासाठी. आणि ही कॅन्डल पण एका पत्रिकेसोबत आलेली होती, लग्नाची पत्रिका जी असते ती. तर मी आता त्याचा असं यूज करते आहे. आणि असा माझा हा कॉर्नर मी ठेवलेला आहे. आणि हा बघा कसा मध्ये मध्ये करतो आहे. ही पप्पांची फेवरेट पेंटिंग आहे, ज्याला मी आता नवीन सगळं हे करून घेतलेलं आहे. आणि इथं हा जो लाईट जो आहे तो असं केला, पेंटिंगचे ते असं लाईट लागतो छान. पूर्ण गावाचं लुक आहे. याला बघा, गाय, नदी आहे, गाय पाणी पितात, ते आंघोळ करतात, ते असं असं. चला ये इकडे, जायचंय ना. चला 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 चला, चल. काय दाखव, चल. अहो चल, ये चल. असं असं चालायचं. चल, कसं चालायचं? चल ना मम्मा, चालत दाखव. चल, कसं चालायचं? कुठे ते? हे कुठे आहे? आपला प्रॅम कुठे आहे? चल प्रॅम मध्ये. चला भूर जायचे ना. चला भूर जायचे. बसा प्रॅम मध्ये. चला चला भूर जायच्या, भूर जायच्या, भूर जायच्या. कुठे आहे आपलं हे? कुठे आहे? तू खाल्लं का मुरमुरे? सगळे संपवले मुरमुरे? खाल्ले का तू? मुरमुरे. हे बघ तुझा बॉल, गार्डनचा बॉल, गार्डनचा बॉल बघ. घे, जायचं. घे, घे बॉल. हे दोघं जण इतके टी व्हीमध्ये रंगले आहेत. पिक्चर चालू केलं आहे मस्तपैकी. माझ्या जेवणामध्ये आहे काहीचं असं चिली एग्स. चलो, आऊ झोपला आहे म्हणून इतकं मस्त आज निवांत मूवी लावून जेवायचं झाले. नाहीतर अदरवाईज असं होत नाही. मूवी बघतोय मस्तपैकी. आणि इथे माझे पिंपल्स, त्याच्यासाठी इथे जास्त मोठे पिंपल्स झाले, त्याच्यासाठी वरून मला क्रीम दिली आहे. ती झोपायच्या आधी वापरायची. नंतर दुसरी आहे, तो बघू आता काय होतंय. एकदम रिलॅक्स मस्त. पाऊस पण होता थोडासा झाला. वॉक पण करून आलो मस्तपैकी.
मूवी चालली आता साऊथ इंडियन मूवी असते तो मला खूप आवडतं ॲक्शन मारामारी वगैरे मला जेवत आवडते पण आता बसली नाहीलाच म्हटलं चला थोडं जेवण आणि थोडंसं हे पनीर चिली थोडीशी तिखट झाली पण मस्त झाली. थोडंसं घासायचं काम केलं मार्बल म्हणजे फरशीची आहे आमची मार्बलची असल्यामुळे कॉर्नरमध्ये खूप अशी धूळ बसली होती तीच घासायची काम केलं होतं. बघू हळूहळू मी ते करणार आहे ट्राय करणार आहे की सगळे कॉर्नर्स कंप्लीट करेल म्हणून. ॲक्च्युली कालच्या ब्लॉगमध्ये मला काही गोष्टी टाकता नाही आल्या म्हणजे मी तुम्हाला तर सांगितलं थोडंसं त्या प्रॉडक्टबद्दल अर्धवट पण मी म्हटलं हे कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पहिली गोष्ट मी क्लिअर करते आणि मग बाकीचं राहून गेलं होतं म्हणून त्या कालच्या ब्लॉगचं काही मी ह्या ब्लॉगमध्ये टाकते आहे क्लिनिंगचं की मी काय काय करते क्लिनिंग वगैरे म्हणजे टी व्ही युनिट जे आहे ते किंवा मग बाकीच्या गोष्टी तुम्ही ते कळेलच तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेबीचं जे हे आहे म्हणजे सध्या मी जे क्लिनिंग वगैरे जे करायला घेतलेलं फरशी वगैरे तर त्याने फारच अजिबात मला करू दिलं नाही आहे आणि मी विचार करते की तो झोपल्यानंतर करू पण तसाही तो आजकाल दिवसा झोपत नाही आहे मला कळत नाही आता काय करावं. आणि मी फक्त हॉलचंच थोडंसं म्हणजे एकदम फ्रंट डोअर जे आहे तिथलंच थोडंसं क्लिनिंग मला करता आलं बाकीचं तर मला अजिबात करता आलं नाही. तुम्ही बघितलं असेल तर खूप मागे करतोय आणि ते साबणाच्या पाण्यामध्ये वगैरे हात घालतोय आणि ते मी घासायला गेले की मध्ये हात घालतोय त्याच्यामुळे मग मी तिथे स्टॉप केलं आणि रात्रीचं जेवणाला बराच उशीर झाला होता तो झोपल्यानंतरच आम्ही जेवण केले म्हणून मूवी लावलेला. आणि मुलांना कसे ॲक्शन मूवीज वगैरे खूप आवडतात ते मला काही अजिबात आवडत नाही म्हणून म्हटलं चला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करूयात की कारण काय झालं होतं याच्या आधी कलरिंग केलेलं आहे पूर्ण ह्याला म्हणजे आम्ही डबल कलरिंग केलं तेव्हा तर त्याचे काही ड्रॉप्स वगैरे जे होते ना ते त्या लोकांनी आम्हाला घासून दिलेलं पण ते इतकं काही छान निघालं नव्हतं. मग मी त्या दिवशी ऑब्झर्व केलं की ते पण निघत होतं तर आणि मार्बल असल्यामुळे ना क्लीन करायला खूप वेळ लागतो कारण गॅलरीमध्ये जसं मार्बल आहे तसंच पूर्ण फरशीला मार्बल आहे आणि आमच्या सोसायटीचं जेव्हा हे केलं होतं तेव्हाच सगळ्यांकडे मार्बलच आहे फक्त किचनमध्ये टाईल आहे ती पण चॉकलेटी कलरची आहे तर सगळ्यांचा पॅटर्न हा सेम आहे म्हणजे कोणी असं चेंजेस वगैरे काही केलेलं नाही आहे. तर मार्बल म्हटलं की मेंटेन करायला वेळ लागतो नॉर्मल फरशी असेल की होऊन जातं पण मार्बलच्या काही स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतात म्हणजे एक तर तुम्हाला म्हणतो ना ते व्हॅक्यूम क्लिनरमध्ये त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे माझ्याकडे जेणेकरून तुम्ही फरशी चांगली घासू शकता पण त्याला खूप वेळ लागतो किंवा मग काही लोक काय करतात मार्बल जे आहे म्हणजे त्यांचं एक प्रॉपर मार्बल शायनिंगचं एक असतं म्हणजे ते लोक येऊन तुम्हाला प्रॉपर घासून देतात त्याच्यामुळे अगदी प्रॉपर व्हाईट कलरचं मार्बल जे असतं धूळ वगैरे जे असतं ते सगळी निघते पण त्याला जवळ 50-60 हजार त्यावेळेस खर्च येतो 2 वर्षापूर्वी. आता किती खर्च येईल मला माहिती नाही त्याच्यामुळे मी काय त्याचा विचार केला नाही आहे. सध्या मला जेवढं होतं तेवढं मी घासते आणि कसं आहे खूप सगळं हार्श पण घासू शकत नाही कारण मार्बलला असं स्क्रॅचेस पडतात आपल्या घासणीचे वगैरे मग जेवढं शक्य होईल तेवढं मी करते आहे. आता माहीत नाही ते कसं काय म्हणजे कधी होईल काय नाही कारण खूप वेळ लागतो आणि एवढे कॉर्नर्समध्ये घाण होऊन गेली आहे आणि जेव्हा काकू वगैरे ज्या आहेत त्या ज्या दिवाळीला घासतात ते काय वरचीवर घासतात जसं आपण घरची लोक जेव्हा आपल्या घरातल्या गोष्टी जेव्हा घरची लोक जेवढं मन लावून काम करतात तेवढं कोणीच करत नाही आहे हे सगळ्यांनाच माहिती असेल. मग त्याच्यामुळं बघू आता जसं मला जमेल तसं मी करते. तर चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ॲक्च्युली ब्लॉग एंड करायचा पण राहिला होता आणि हे पण मला सांगायचं होतं की कालचा अर्धवट ब्लॉगचं जे आहे ना ती राहिलं होतं टाकायचं ब्लॉग मोठा झाला असतं म्हणून मी या ब्लॉगमध्ये टाकते. चलो ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर कमेंट्स नक्की करा. बाय बाय.